की उद्याची ही लढाई संविधानाची लढाई आहे। आज मोदी सारखा तेली समाजाचा चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो। ही संसदीय लोकशाहीची कमाल आहे हे आपण लक्षात घ्या। ही संसदीय लोकशाहीची कमाल आहे। पण जे घटना बदलायला मागतात आहेत, नवीन घटना बदलायला आणतात आहेत, त्यांना असणारा विचारा की तुम्ही अध्यक्षीय पद्धत आणताय की न आणताय। तेली समाज जसा विश्वकर्मे म्हटलं आपण एक उमेदवारी या ठिकाणी दिली पाहिजे। एक भाग आहे की जिथे असणारा तेली समाजाची मतं जास्ती आहेत त्याच्यामुळे उभं केलं, उरलेल्यांनी ताकद दिली तर तिथला असणारा आमदार निवडून येऊ शकतो। पण उद्या अध्यक्षीय पद्धत आली आणि एखादा तेली आपण उभा केला अध्यक्षाच्या राष्ट्रपतीच्या असणाऱ्या अध्यक्षासाठी, तो निवडून येऊ शकतो का? जे आरएसएस बीजेपीला जे पाहिजे ते की इथला असणारा असेल, तेली असेल, तांबोळी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, कैकाडी असेल, मांगारुडी असेल, हा इथल्या राजकीय व्यवस्थेमध्येच येऊ नये। हा कायमचा गुलाम राहावा, हा कायमचा गुलाम झाला पाहिजे। आणि म्हणून दिवसाला 5 लोकांशी आपण बोलू की आजच्या या संविधानामुळे सरपंच आपण होऊ शकतो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत असतो, अमरावती शहरातला महापौर आपण होऊ शकतो। कारण का इथे असणारं संसदीय लोकशाही आहे। म्हणून उद्याची अध्यक्षीय लोकशाही आली तर आपलं सगळ्यांचं वाटोळं लागलं हे असताना लक्षात घ्या। आपण सत्तेतून बाहेर गेलो अशी असणारी परिस्थिती। आज आरक्षण आहे, या नव्या घटनेमध्ये असणारं आरक्षण येणार आहे का आपण त्यांना असणारा विचारा। आरक्षणाच्या माध्यमातून सत्तेपर्यंत आपण पोहोचतो, राजकीय सत्तेपर्यंत आपण पोहोचतो आणि नोकरीच्या आरक्षणातून इथल्या सत्तेच्या व्यवस्थेमध्ये आपण असताना पोहोचतो। उद्या ही व्यवस्था राहणार आहे का? जे आहे ते सोडायचं आणि भूताच्या पाठीमागे लागायचं, असा जो स्वप्न त्या ठिकाणी दाखवल्या जातोय तो असताना थांबा। लय साधू महाराज आता असताना घटनेच्या विरोधात बोलायला लागले। ये बदलनी चाहिए। जेव्हा एकाला मी फोन केला, अरे म्हटलं होतं मला तुझ्याशी वाद घालायचा आहे, जरा येतो का? तो बोलतो नाही हमको ने जो कहना था वो कह दिया। म्हटलं हा त्याच्यावरती वाद घालायचा, आपला जाहीर वाद घालू म्हटलं, लोकांसमोर वाद घालू, लोकांना ठरवू दे म्हटलं होतं तू बरोबर आहेस का मी बरोबर आहे, पण वाद घालायला तयार नाही। आणि म्हणून जसजसं आपण असणारं राजकीय आक्रमक भूमिका घेत जाऊ तसतसं ह्यांना असणारा पाठीमागं जावं लागेल। आणि उद्याचा विजय हा शाहू फुले आंबेडकरी विचाराचा विजय असेल, तो आपल्याला साध्य करायचा आहे।